गुमेश्वर आणि पांगणोली या संघामध्ये जो सामना झाला त्याच्यामध्ये आपला संघाला तब्बल चांगली धावसंख्या बनवून दिली. लगातार त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले आणि एक तब्बल धावसंख्या बनवून वैयक्तिक ठेवून ठेवली ती 15 धावसंख्या. त्याच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय तो अल्पेश खेडेकर, मॅन फ्रॉम पांगणोली संघ. मी विनंती करतो की आपण सामनावीराचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. मी राजेंद्रजी दिवेकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र किताब द्यायचा आहे. शरीरसृष्टीमध्ये ज्याने मात्र प्रथम क्रमांक पटकावलाय त्याचं देखील अभिनंदन. राहुल व्यायामशाळेमध्ये ज्याने मात्र अल्पेश आपण यायचं आहे. आपल्याला सामनावीराचं किताब दिलं जात आहे. तब्बल वैयक्तिक धावसंख्या बनवली गेली 15 धावसंख्या. 2 बॅक टू बॅक षटकार देखील त्याच्या फलंदाजीतून पाहायला मिळाले. शरीरसृष्टीमध्ये राहुल व्यायामशाळेमध्ये गोरेगाव नगरीमध्ये ज्याने मात्र आपल्या समाजाचं नाव कमावलंय, नाव मात्र रोशन केलंय. प्रथम क्रमांकाचा मानकरी त्याने किताब पटकावला. असा हा पांगणोली या संघाचा हुकमी एका ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याला मात्र सामनावीराचा किताब देत आहे ते राजेंद्रजी दिवेकर साहेबांच्या माध्यमातून. अल्पेश आपण थांबायचं आहे. आपलं यशोदी सन्मान देखील केला जाईल. आपण शरीरसृष्टीमध्ये देखील प्रथम क्रमांक पटकावलात, आपल्या गवळी समाजाचं नाव रोशन केलं. तरी मी राजेंद्र दिवेकर साहेबांना विनंती करतो की अल्पेशचा आपण माळेची शाल देऊन यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. आणि अमित खेडेकर यांना देखील विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या या खेळाडूसाठी. नक्कीच अल्केश कडून आम्हाला एक विनंती असेल, तुझी एक पोच आम्हाला मात्र पाहिजे आहे. कारण तुझी जी फेवरेट पोच असेल, कारण तू आत्ताच या मोसमामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी किताब पटकावलास. आम्हीच्या युट्यूब लाईव्हच्या मास्टरांना विनंती करतो, कॅमेरामॅन टी शर्ट काढला तरी चालेल. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊ दे या खेळाडूसाठी. हो 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 हो, लाजबाब. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद अल्पेश. आपण थांबायचं आहे. या सामन्याचा किताब देखील सामनावीराचा किताब पटकावलात. आपण या शरीरसृष्टीबद्दल आणि युवकांना काय मार्गदर्शन कराल. आपण देखील युवा आपण या सामन्याचा सामनावीराचा किताब पटकावलात. या आयोजनाबद्दल आणि या सामन्यांबद्दल काय बोलाल आपण. आयोजन मतलब म्हणजे एवढे खूप खूप चांगला गेलं आयोजन. आणि आता ह्या सीझन मध्ये माझा काही म्हणजे कमबॅक नव्हता होत की खूप स्ट्रगल करत होतो की बॅटिंगसाठी आणि फिल्डिंगसाठी. पण आजही फिल्डिंगमध्ये माझी खूप मिसफिल्ड झाली. पण मी ठेवलं की मला मला करायचं आहे. मी लास्ट सीझनमध्ये चांगली खेळली, ह्या सीझनमध्ये ही लास्ट मॅच असेल किंवा पुढे असेल तरी मला करायचं की मला माझी जिद्द सोडली नाही. मी एक क्रिकेटपटू आहे, मला माहित आहे की माझी जिद्द काय आहे. मी असंच बोलतो की भले एक मॅच खराब जात असेल किंवा 2 मॅच खराब असेल, तिसऱ्या मॅचमध्ये आपण कमबॅक करायचं आहे. तसं आज माझं कमबॅक झालंय, ते मला खूप खूप चांगलं वाटतंय. तसं दुसऱ्यांना पण बोलतो की भाई तुम्ही भले तुमचं डाऊन असेल पण पुढच्या मॅच किंवा प्रॅक्टिस करून तुम्ही कमबॅक करू शकता. नक्कीच अगदी म्हणजे तुला सपोर्ट देखील तुझ्या संघाने देखील तुझ्यावर विश्वास दाखवला गेलाय. त्या संघाचं देखील अभिनंदन. आणि गतवर्षी तुझा देखील रेकॉर्ड होता 3 चेंडूवरती 13 धावसंख्या. आज देखील तोच रेकॉर्ड पाहायला मिळाला. 3 चेंडू आणि 13 धावसंख्या. तुम्हाला देखील पुढील सामन्यासाठी खूप शुभेच्छा. नक्कीच असंच गवळी समाजाचं नाव मोठं कर. सन्मान्य आदरणीय निगडी गवलवाडीचे सुपुत्र महेशजी धुमाळ साहेब इथे उपस्थित, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचं देखील यशोदी सन्मान केलं जाईल. मी विनंती करतो राजेंद्रजी दिवेकर साहेबांना की आपण त्यांचं यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. मोरवणे या संघाचा सूरजला मात्र माघारी परतावा लागलाय. चांगली गोलंदाजी मात्र हाताळतोय तो. अनेक संकल्प देखील मांडत असतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल असेल मोरवणे या संघाचा आशिष. अनेक संकल्प जर मांडायचे असेल तर आशिषला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. हो 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 हो, निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू स्तब्ध ठेवलाय ते आशिष या फलंदाजाला. अमितला देखील 100 रुपयाची रोख रक्कम दिली जाते सन्मान्य अमोलजी रिकामे साहेबांच्या शुभ हस्ते. मी अमित या फलंदाजाला पांगलोली या संघाचे फलंदाज यांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस कडे यायचं आहे.
पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न आशिषच्या बॅट मधून एक धावसंख्या मिळते जातोय सीमारेषे पार येतोय खडखडीत आशिषच्या बॅट मधून चौकार. आशिषला देखील अशीच फलंदाजी मात्र करावी लागेल. पाहुणली या संघाचा अमित यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. अमोलजी रिकामे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज मात्र दिली जाते. पुन्हा एकदा प्रहार केलाय पाहूया काय समीकरण होतंय. जातोय आशिषच्या बॅट मधून वन बाउन्स सीमारेषे पार खडखडीत चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या पाहिली तर मोरवणे या संघाची धावसंख्या पाहायला मिळते 1/8. संकल्पावर समोर अगदी संकल्प मांडत चाललाय बॅक टू बॅक 2 चौकार. खूप दिवसानंतर या स्पर्धेमध्ये दाखल झालाय तो मोरवणे संघ. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेकांचं मात्र लाईव्ह टेलिग्राफ केलं जात होते. विश्वास यांच्या माध्यमातून जर आशिषने लगातार 3 षटकार मारले. पुन्हा एकदा लोएस्ट फुल टॉस मिळालाय. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अगदी मोठा हादरा बसतोय की काय होतंय समीकरण. जातोय सीमारेषे पार 3रा चौकार आशिषच्या बॅट मधून. मानावं लागेल या स्पर्धेमध्ये लगातार 3 चौकार मारणारा फलंदाज कोण असेल तर मोरवणे या संघाचा हुकमी एक विराट कोहली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आशिष. एक चांगला गोलंदाजाला मात्र थोडस दडपणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तो खुदारी या संघाचा संकल्प. अनेकांना मात्र गोलंदाजीतून संकल्प मांडत असो त्याला मात्र थोडस चांगलं महागड षटक पाहायला मिळालं. तब्बल 3 चौकार पाहायला मिळाले आशिषच्या बॅट मधून. लगातार 3 षटकार जातात. मोरवणे या संघाची जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते ती 12. गुजर या संघाचा सांघिक पहिलं तर दुसरं षटक वैयक्तिक पहिलं तर सुजितचं पहिलं षटक त्याला मात्र सामना करेल. जर कोणाची बॅट हरवली असेल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये डबल ए कोणाची सुजित गोलंदाजी मार्कवर सज्ज. ऑफ साइडला पंच केलाय. एक धावसंख्या मिळते. जणू काय शुभमन गिलची मात्र आठवण करून दिली दीपेशने आणि एक धावसंख्या एकेरीच दुहेरीमध्ये बदल केलाय. या 2 धावसंख्ये बरोबर मोरवणे या संघाची जर धावसंख्या पाहिली तर स्कोरते पाहायला मिळते ती 14. एक महत्वपूर्ण खेळी करतो. एका बाजूला पाहिलं तर आशिषची देखील वैयक्तिक धावसंख्या 12 ही पाहायला मिळते. सुजितला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. दुपारचं सत्र चालू आहे. पहिल्या साखळीतील शेवटचा सामना आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या साखळीतील सामन्यांकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा बॅटची एज लागता निर्धाव चेडूजी सांगता स्तब्ध ठेवलंय ते दीपेशला. स्कोरबोर्ड मात्र तिथे स्थिरावला जातोय तो 14 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवरती 2 धावसंख्या आली. त्याच्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. सुजितकडे देखील अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावर मात्र चांगली गोलंदाजी अनेक वेळा करत असतो. खोलवर टप्प्याची गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता कीकडे मात्र चेंडू विसावला जातोय आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. संकल्पच्या नंतर चांगले संकल्प मात्र सुजित मांडला जातोय आपल्या गोलंदाजीतून. पहिल्या चेंडूवरती 2 धावसंख्या खर्च केली. त्याच्यानंतर 2 धावा 2 चेंडू निर्धाव. एक महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय. ऑफ साइडला पंच केला कारण डिक्लेअर झोनची चेंडू आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते. एक धावसंख्या मिळते. एकेरी धावे बरोबर मोरवणे या संघाची वाढती धावसंख्या पाहिली तर स्कोरवरती पाहायला मिळते ती 1/15 ही धावसंख्या. दुसरं षटक अगदी चांगल्या महत्वपूर्ण हाताळतोय तो सुजित. पहिल्या चेंडूवरती 2 धावसंख्या खर्च केली. त्याच्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू निर्धाव. चौथ्या चेंडूवरती 1 धावसंख्या खर्ची. महत्वपूर्ण गोलंदाजी आता स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न
अगदी लॉंगऑफला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आतमध्ये लॉंगऑफचं क्षेत्र येतात एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जाते आशिषने मात्र दीपेशला थांबवलं गेलंय आणि एकाच धावेवरती समाधान मानलं जातं एका धावेबरोबर मोरोणे या संघाचा स्कोरबोर्ड मात्र वधारतोय धाव संख्या पहिली तर स्कोरवरती पाहायला मिळते ती 1-16 आशिष हिटमॅन मोरवणे या संघाचा स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न बाबू स्वतःच्या झोन मध्ये अगदी क्षेत्ररक्षण देखील स्वीकारलं जात आहे आणि एक धाव घेण्यामध्ये रनिंग बिटवीन द विकेट दीपेश आणि आशिष मध्ये पाहायला मिळालं एका धावेबरोबर संघाची धावसंख्या पाहिली तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मोरवणे या संघाची धावसंख्या होती ती 17 तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल विनायक त्याला मात्र सामना करेल मोरोणे या संघाचा हिटमॅन म्हणजेच आशिष ज्याच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये लगातार 3 चौकार देखील पाहायला मिळाले राजेंद्रजी दिवेकर साहेब आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये 3 षटकाराला 500 रुपयाची रोख रक्कम आहे 3 विकेटला 500 रुपयाची रोख रक्कम आहे पण आतापर्यंत पहिल्या साखळीमध्ये कुठल्याही फलंदाजाला 3 षटकार लगावण्यामध्ये यशस्वी प्राप्त नाही झालंय ऑफ साईडला पंच केलं गेलंय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल एक धावसंख्या मिळते एकेरी धावे बरोबर मोरोणे या संघाचा स्कोरवर मात्र वधारतोय धावसंख्या पहिली तर स्कोरवरती पाहायला मिळते 1-18 ऑफ लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न आशिषच्या बॅट मधून क्षेत्ररक्षण तयार आहे मोठा हादरा बसतोय तो मोरोणे या संघाला बॅक टू पॅव्हलियन आशिषला मात्र माघारी परतावा लागतंय चांगली गोलंदाजी मात्र वेगच्या माध्यमातून पाहायला मिळते विनायकच्या माध्यमातून पाहायला मिळते विनायकच्या माध्यमातून आज चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल असेल संकेत देखील मोठी काबिलियत आहे ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने एक धावसंख्या मिळते आज मला मात्र क्षेत्ररक्षण कमी पाहायला मिळते ऑफ साईडला पण राजेंद्र दिवेकर साहेबांनी मात्र पत्र्यांचा मात्र सिलसिला उभा केलाय आणि धावा मात्र वाचवल्या जातात कारण त्यांना माहिती आहे इथून जर चेंडू जर पार केला तर मात्र मेट्रोच्या दिशेने जाईल म्हणून ते पत्रे लावले गेले आहेत आणि धावा मात्र वाचवल्या जातात प्रत्येक संघाच्या याचबरोबर संघाची जर धावसंख्या पाहिली तर 19 ही धावसंख्या पाहायला मिळते पुन्हा एकदा आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला होता अकीकडून थोडीशी मिसफीड होते पण नंतर कमबॅक पाहायला मिळालं तू चल मया असं कुठेतरी समीकरण पाहायला मिळालं निर्धाव चेंडूची सांगता झाली त्याच्यानंतर 4 चेंडू महत्वपूर्ण हाताळले गेलेत याच्यानंतर होणारा सामना दुसऱ्या साखळीतील सामने असतील अकोट टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये बदल केलाय ओहो थोडस गचाळ थ्रो पाहायला मिळालं आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते 3 धावा मिळत आहेत या 3 धावे बरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल मोरोणे या संघाची 22-22 याच्यानंतर होणारा सामना असेल तो सायगाव आणि निगडी गवलवाडी ए या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे सायगाव या संघाचे कर्णधार आलेत निगडी गवलवाडी या संघाच्या कर्णधार ए संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे ऑफ साईडला पंच केला गेला चेंडू एक धावसंख्या एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये बदल केला थोडेसे मिसफील्ड पाहायला मिळते तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जाते 2 धावसंख्या मिळते या 2 धावसंख्येबरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते ती 24 कंपल्सरी बनवायची आहे ते खुदारी या संघाला 18 चेंडू मध्ये 25 ही धावसंख्या बनवायची आहे
दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गावचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि ए टीमचे कर्णधार देखील आहेत. आज दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक केले झाले. 3 षटकांचा सामना असेल. त्वरित आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. नाणेफेकीचा कॉल गेलाय तो सायगाव या संघाच्या बाजूने. काय कॉल असेल आपला सायगाव संघ? विनायक आपला कॉल सांगायचा आहे. बॅटिंग घेतले निगडी गवलवाडी या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. मोरवणे संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय आपण. आज मला वाटतं या मोरवणे या संघामध्ये दाखल असतील ते आमचे राकेशजी रिकामे या मैदानामध्ये दाखल असेल. आमच्या कॅमेरामॅनला देखील विनंती करतो, अनेक वेळा राकेशजी रिकामे साहेब युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिग्राफ करत असतात. त्यांचं देखील लाईव्ह टेलिग्राफ झालं पाहिजे. आता मात्र त्यांना थोडीशी दुखापत झाली होती, पण आपल्या गावाचा संघ या मैदानामध्ये दाखल आहे. त्याच्यासाठी संघाला विजयी करण्यासाठी ते देखील मैदानामध्ये दाखल आहेत. मोरोने या संघाला खुजारी या संघाला तब्बल 18 चेंडूमध्ये 25 ही धावसंख्या बनवायची आहे. खुजारी संघ सलामीवीर आपण पाठवायचे आहेत. ओपनर फलंदाज मात्र आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहेत. मोरवणे संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. 12 मंथ आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे मित्रांनो. विश्वास नटे यांच्या माध्यमातून मात्र कॅश प्राइज येते. विश्वास तटकरे यांच्या माध्यमातून मात्र कॅश प्राइज येते. जर विपुलने मात्र षटकार लगावला तर तब्बल 500 रुपयाची रोख रक्कम असेल. आपल्या गावातील संघ आहे, आपलाच मित्र आहे. मित्राचा मात्र मनोबल वाढवलं जात आहे. आपण देखील पराभूत जरी माझा संघ झाला असेल पण माझ्या गावाचा संघ विजयी झाला पाहिजे, हा मात्र मनोबल वाढवला जाते प्रत्येक खेळाडूचा. आतापर्यंत पाहिलं तर पनवेल नगरी जर पाहिली तर अनेक असं कॅश प्राइजचा वर्षा होत असतो. आता मात्र याच मसरा सिंवर्धन असोसिएशन मध्ये देखील अनेक खेळाडू खेळतात, त्यांच्यावरती देखील असाच पद्धतीने मात्र पैशांचा वर्षा पाहताना मिळतोय. विपुल देखील या मोसमामध्ये पाहिलं तर खुजारी या संघाला स्ट्राईक एंडला नेहमी फलंदाजी करत असतो. तो देखील चांगल्या पद्धतीने फलंदाजीमध्ये माहीर आहे. आता मात्र आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो मनीष, जर्सी क्रमांक 10 सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक घालून गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, अनुभव मात्र पणाला लावतायत. विपुलला मात्र स्तब्ध ठेवलाय. अजून देखील सुवर्ण संधी आहे. विपुलच्या बॅट मधून जर षटकार आला तर तब्बल विश्वासच्या माध्यमातून 500 रुपयाची रोख रक्कम असेल. पण मनीष मात्र हा कारनामा करून देणार नाही. मनीषकडे देखील अनुभव आहे गोलंदाजीचा. मोरून या संघाला बिलॉन करणारा गोलंदाज आहे.
तब्बल 25 धाव संख्या बनवायची आहे. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा मागे चेंडू हाताळला गेला. पंचांकडे मात्र अपील केली जाते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू. महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय तो मनीष. आमचे मित्र प्रशांतजी मिरगळ साहेबांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल मात्र मनीष दादाने आणून ठेवले. कारण 2 चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. खूप दिवसानंतर मोरवणे संघ या स्पर्धेमध्ये मात्र दाखल झाला. कालच त्यांना मात्र राजेंद्र दिवेकर साहेबांनी कॉल केला होता राकेश यांना. त्याच्यानंतर संघ आपला दाखल केला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढला लेग साईडला. सुवर्ण संधी रनआउटची होती. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं अल्केश आणि विपुलमध्ये. 1 धाव संख्येबरोबर स्कोरबोर्ड मात्र ओपन होतोय तो खुजारी या संघाचा. तीन चेंडू हाताळले गेले. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू देखील निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव संख्या घेण्यामध्ये यशस्वी. अगदी चांगली मनीषच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोरवणे संघ थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. आपल्याकडे वेळ कमी आहे. टाइम इज मनी. वेळेला खूप महत्व द्यायचं आहे. अक्की स्ट्राईक एंडला फुल टॉस मिळालाय. त्याचा मिड विकेट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स सीमारेषेकडे असेल. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 बाउन्स सीमारेषे पार. खणखणीत अक्कीच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. मनीषने मात्र चांगली गोलंदाजी हाताळली होती. 1 धाव संख्या विपुलने घेतल्याच्या नंतर स्ट्राईक एंडाला अक्की स्वतः हार्ड हिटर फलंदाज म्हणून खुजारी या संघाचा अनुभव त्याच्याकडे आहे. अगदी चांगला अनुभव मात्र आपल्या संघासाठी स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न चेंडू प्रयत्न केला. थोडासा आतमध्ये आला आणि पंच मात्र तटस्थ राहिले. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय तो मनीष. 5 चेंडू हाताळले गेले. तब्बल धाव संख्या खर्ची पाहायला मिळते. ती 5 धाव संख्या खर्ची पाहायला मिळते. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक असताना देखील कुठेतरी मोठे फटके खेळून देत नाही तो अक्कीला. अक्कीला मात्र स्तब्ध ठेवले आपल्या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा अंगाची एज घेता चेंडू हाताळला होता. रनआउटची सुवर्ण संधी होती. सुवर्ण संधी मात्र गमावली गेली. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर जी के कुजारी या संघाची जर धाव संख्या पाहिली तर बिनबाद 6 धाव संख्या पाहायला मिळते. पांगणोली गावचे सुपुत्र जितेंद्रजी रिकामे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती करतो आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. बहुमूल्य वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. तरी मैत्री परिवाराच्या वतीने आपलं देखील निगडी गवलवाडी गावाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी देखील साहेबांनी आपल्याला लाख मुलाचं सहकार्य केलंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कोणावरती विश्वास दाखवला जात आहे. एक अनुभवी गोलंदाज असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो मनोज. त्याला मात्र सामना करेल अक्की. एका बाजूला पहिला तर अनुभवी गोलंदाज, दुसऱ्या बाजूला पहिला तर कुजारे या संघाचा देखील हुकमी फलंदाज अक्की. अक्कीकडे देखील अनुभव आहे. अनुभव मात्र पणाला लावा लागेल. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. फुल टॉस मिळाला. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स सीमारेषे पार. खणखणीत जातोय सीमारेषे पार. चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू. जितेंद्र दादांचा याच्यात सन्मान करतील. कृपेश साहेबांना विनंती करतो जितेंद्र दादांचा आपण याच्यात सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. मनोजच्या गोलंदाजीवरती पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावण्यामध्ये अक्की मात्र यशस्वी झालाय. तब्बल या चौकाराबरोबर खुजारी या संघाची जर धाव संख्या पाहिली तर दुसरा षटक मात्र पहिला चेंडू हाताळला गेला. 10 धाव संख्या पाहायला मिळते. महत्वपूर्ण खेळी करतोय तो अक्की.
स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न करते, पाहूया स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होते, आपल्या फ्लो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न ठरला जातोय का, पण मात्र झेल धरणीला दान केले जाते. कीपर कडून ही चुकी होते. येणारी चुकी आपल्याला महागात पडू शकते, म्हणजे मोरवणे या संघाला. एक धाव मिळते एकेरी धावे बरोबर. संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर खुदारी या संघाची 11 ही पाहायला मिळते. मनोज यांच्याकडे अनुभव आहे, पण अनुभव मात्र पणाला लागेल. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल, पराकष्ट करावे लागतील, प्रयत्न मात्र करावे लागेल. हाफ ट्रॅकरचे चेंडू मात्र भिरकावून दिलाय. वन बाउन्स सीमारेषे पार. विपुलच्या बॅट मधून जातोय चौकार. थँक्यू डीसे. तब्बल जर धावसंख्या पाहिली तर स्कोरवरती पाहायला मिळते ती 15 ही धावसंख्या. 3 चेंडू मनोज याने हाताळले गेले गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळाली. 1 धावसंख्या खर्ची झाली, त्याच्यानंतर चौकार पाहायला मिळाला. 3 चेंडूवरती 9 धावसंख्या खर्च केली गेली. सन्माननीय आदरणीय सागरजी खेडेकर साहेबांचं आगमन होते. त्यांचं देखील या मैत्री परिवार चषकासाठी त्यांनी देखील लाख मोलाचं सहकार्य केलं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. सागरदादांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दैसर म्हटल्याच्या नंतर मसला सिवर्धनांचे अनेक मान्यवर इथे स्थायिक आहेत. अनेक वेळ काढून या स्पर्धेसाठी मान्यवर उपस्थित राहत आहेत. मोरवे संघ थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे मित्रांनो. सागरदादांचं यशोदी सन्मान करतील. महेशजी धुमाळ साहेबांना विनंती करतो, सागरदादांचा आपण यशोदी सन्मान करावा. आपल्या या चषकासाठी लाख मोलाचं सहकार्य केलेत. मोठा प्रहार करण्याचा विपुलने प्रयत्न केला होता. झेल घेण्याचा प्रयत्न होता, थोडासा असफल ठरला गेला. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. काय हिट. हो पाहूया पंचांचा मात्र. पंचांचा पाहूया निर्णयपर्यंत मात्र थोडस आम्हाला तटस्थ राहावं लागेल. दोन्ही पंच मात्र नामांकित आहेत. पंचाचा निर्णय येईपर्यंत आम्हाला मात्र थांबावा लागेल. झेल घेण्याचा प्रयत्न असफल ठरला, त्याच्यानंतर चांगलं थ्रो देखील त्याचं पाहायला मिळालं. हो चांगलं. कुठेतरी स्टंपला मात्र वाटतं मात्र किपरचा हात लागला गेला. त्याच्यानंतर 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या पाहिली तर वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती. खुदारी या संघाची 17 ही धावसंख्या पाहायला मिळते. एक धावेने मात्र समीकरण सोपं करत चाललाय तो विपुल आणि अक्के. बॅटची एज लागतात. झेल घेण्याचा प्रयत्न हा देखील असफल ठरला गेलाय. बॅक टू बॅक दुसरी झेल मात्र धरणीला दान केली जाते. आणि थोडस गोलंदाज मात्र नाराज असेल, कारण 2 सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याच्यानंतर हा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 5 चेंडू हाताळले गेले. तब्बल जर धावसंख्या खर्ची पाहिली तर 11 ही धावसंख्या खर्ची पाहायला मिळते 5 चेंडूवरती. महत्वपूर्ण खेळी करते सलामीवीर जोडी. एका बाजूला पाहिलं तर अक्कीच्या बॅटमधून देखील 2 चौकार पाहायला मिळत. विपुलच्या बॅटमधून देखील 1 चौकार पाहायला मिळालाय. तब्बल जर धावसंख्या पाहिली तर 17 ही धावसंख्या पाहायला मिळते. आपल्याला बनवायची आहेत 25. पुन्हा एकदा प्रहार केलाय क्षेत्ररक्षण झेलच्या खाली. काय समीकरण होतोय. झेल मात्र अचूक घेतला जातोय आणि मोठा हादरा बसतोय तो खुदारी या संघाला. बॅक टू पॅव्हिलियन. विपुलला मात्र माघारी परतावा लागेल. टीचे 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. ते खुजारी या संघाला एक महत्वपूर्ण गोलंदाजीतून मात्र हाताळावा लागेल. कोणावरती विश्वास दाखवला जातोय मोरवाने या संघाकडून गोलंदाजीवरती. एका बाजूला पाहिलं तर डिपेंड करायचे नाहीये धावसंख्या. एक मोठी गोलंदाजी मात्र करावी लागेल.
आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल असेल. संकल्प गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो आकाश. आकाश पाताळ मात्र त्याला आता एक खराबा लागेल. आपला संघ जर विजयी करायचा असेल पण स्ट्राईक एंडला आहे तो अक्की. अक्कीकडे देखील मोठी काबिलियत आहे. आत्मविश्वासाने नेहमी फलंदाजी करत होतो आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडला नेहमी फलंदाजी करत असतो. त्याच्यात बॅटमधून देखील 2 चौकार पाहायला मिळालेत. ऑफ साईडला पंच केला गेला. पंचच्या दिशेने 1 धावसंख्या मिळते. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये बदल असेल. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. या 2 धावसंख्येवर 3ऱ्या धावेचा कॉल दिला जातोय संकल्पच्या माध्यमातून. अक्कीने मात्र संकल्पाला माघारी परतवलंय. पहिल्या चेंडूवरती 2 धावसंख्या येते. समीकरण थोडंसं सोपं होत चाललंय. आता मात्र आवश्यकता असेल ती 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. आकाशला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडू देखील निर्धाव चेंडू जर टाकले ना तर मोरवणे संघ देखील सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. हा मात्र दडपणामध्ये गोलंदाज. पंचाने मात्र गोलंदाज दंडित केलाय. नो बॉलचा इशारा देतो म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधी मिळते ते अक्कीला. आकाश गोलंदाज थोडासा दडपणामध्ये पाहायला मिळतोय. या फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. अक्की किती धावांपर्यंत या चेंडूवरती मजल मारते. प्रहार खेळलाय. हाफ ट्रॅकरचा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. सीमारेषे पार अक्कीच्या बॅट मधून बिग 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 विजयी षटकार. छत्रपतीचा छावा आणि संघामध्ये विजयी 6 धावा. भय ना भीती हृदयामध्ये मात्र छत्रपती. त्याचबरोबर खुदार संघ देखील विजयी झाले. या संघाचं अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्याने मात्र अचूक फलंदाजी केली. त्याच्या बॅट मधून 2 चौकार आणि हा विजयी षटकार पाहायला मिळाला. एक मोठी वादळी खेळी केली आणि आपला संघ मात्र विजयी करून ठेवला. तो सामनावीराचा मानकरी ठरला जातोय तो अल्केश. मी त्यांना विनंती करतो की सामनावीराचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. हॅलो. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना पाहतोय. एका बाजूला असेल निगडी संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल तो सायगाव संघ. एक एक राऊंड विजय होऊन आता दुसऱ्या फेरीमध्ये हे दोन्ही संघ दाखल झालेत. पाहूया कशा पद्धतीची ही लढत असेल. सायगाव संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निगडी संघाला आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी. नितीन साबळे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. राजेंद्र दिवेकर साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला अंपायर मॅचला सुरुवात करायची आहे. यानंतर सर्व संघाच्या खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे की पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू देण्यात येणार नाही आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. चला मॅचला सुरुवात होते. एका बाजूला आपण पाहतोय सायगाव संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निगडी ए संघ.